असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय। यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त होण्याची जी वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार आहेत। ताई, काय सांगाल? आपले जे राज्याचे भाजप नेते आहेत मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला मिळालेल्या अपयशानंतर पदमुक्त होण्याची जी इच्छा आहे ती वरिष्ठांकडे व्यक्त केलेली, काय सांगाल? आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त होऊ नये। राज्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाला, विधिमंडळाला देवेंद्रजींसारखा अतिशय बुद्धिमान नेता, ज्यांची प्रशासनावरती पकड आहे, ज्यांची महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नांवरती ज्यांचा अचूक असा अभ्यास आहे, अशा नेत्याची विधिमंडळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आवश्यकता आहे। आणि त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये। आपण बघितलं असेल की 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांनी कौल दिलेला होता, परंतु 2019 नंतर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत युती केली। उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले। 2014 ते 19चा कार्यकालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम आणि 19 ते पुढचे 3 वर्ष जे हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये कोविडमध्ये झालेलं काम आपण बघितलं असेल की अतिशय सुमार दर्जाचं होतं। जनता अतिशय अडचणीमध्ये होती। कोविडमध्ये त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जायला लागत होते, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री हे फेसबुकवरून लाईव्ह होत होते। परंतु त्याच्यानंतर काही ज्या घडामोडी झाल्या आणि आपण बघितलं असेल की 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राज्यातल्या काही नेत्यांनी केला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आज मागे गेलेला आहे। आणि आज जरी निवडणुकांचा निकाल विरोधी पक्षांच्या बाजूने कल महाराष्ट्रामधला जरी दिसत असेल, तरी येणाऱ्या विधिमंडळाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचा कल हा निश्चित राहणार नाही। आणि भारतीय जनता पार्टी जे आहे ताकदीने ह्याच्यावरती रस्त्यावरती उतरणार आणि आत्ता झालेल्या काही त्रुटी असतील निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यावरती अभ्यास करून भारतीय जनता पार्टी पुढे जाईल। आणि त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे भ्रमामध्ये राहू नये की आपण आत्ता लोकसभेमध्ये आपण जागा अधिक जिंकल्या, कारण त्यांना माहिती होती की ते काहीच जिंकू शकत नव्हते आणि त्यामुळे जिंकल्यामुळे त्यांना आज जो आनंद झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे। त्यांचा आत्मविश्वास खूप वाढल्यासारखा आपल्याला वाटतोय। पण आम्ही देखील 2 पावलं मागे जाऊन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू आणि तेवढ्याच ताकदीने जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती पुढच्या विधानसभेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करेल। नक्कीच आपण म्हणतात की विधानसभेचं चित्र वेगळं दिसेल, भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल। मात्र काही प्रमाणात आपण जर लोकसभेचा निकाल बघितला तर जी मतदारांची जी आक्रोश आहे, जो राग आहे, तो भाजपवरती आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे देशात किंवा राज्यात महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला मोठ्या प्रमाणात यश असल्याचं पाहायला मिळतं। देशामध्ये NDAला यश मिळालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आमच्या जागा महायुतीच्या नक्कीच कमी झालेल्या आहेत, परंतु आत्ताचं जे काही राजकीय वातावरण जे सगळं होतं त्याच मुद्द्यांवरती विधानसभेच्या निवडणुका होणार नाही। महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे, कारण विकासाच्या मुद्द्यावरती 5 वर्ष ह्या सगळ्या राजकारणामुळे महाराष्ट्राला मागे जायला लागलेलं आहे। आणि ही मागे जाण्याची सुरुवात जी आहे ही उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षाने आणि काँग्रेसने केलेली आहे। कारण 2019 मध्ये प्री पोल आमची युती झालेली होती आणि ती युती म्हणजे त्या युतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील अशा पद्धतीचा सगळा प्रचार केला गेलेला होता, तसं ठरलं होतं। परंतु ती युती ही तोडून महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मतदान दिलेलं असताना उद्धव साहेबांनी ती युती मोडली आणि काँग्रेसच्या बरोबर त्यांनी हात मिळवणी केली। म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जे काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसला संपवण्याचं काम केलं, परंतु आज आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल तर त्याच काँग्रेसला मोठं करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या माध्यमातून झालेलं आहे।
आणि या सगळ्याच विषयांवरती येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये जनता विचार करेल आणि एक सक्षम आणि स्थिर सरकार हे भारतीय जनता पार्टी पुढच्या कालावधीमध्ये देण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करेल. नक्कीच ताई, आपण जर बघितलं तर महायुतीसाठी नाशिक लोकसभेची जागा देखील महत्त्वाची होती. मधला काही काळ सोडला तर गेल्या 10 वर्षांपासून महायुतीचा नाशिक हा बालेकिल्ला होता. हेमंत गोडसे इथनं प्रतिनिधित्व करत होते, मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. सुरुवातीला भाजपकडून देखील त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला भाजपच्याच विरोधामुळे ही जागा गमवावी लागली का? असं म्हणणं योग्य नाही आहे. उमेदवारी देत असताना, उमेदवार ठरत असताना अनेक लोक इच्छुक असू शकतात आणि ते निश्चितच आमच्या महायुतीच्या घटकाकडे ती इच्छुकांची संख्या खूप मोठी होती आणि त्याच्यामुळे हेमंत गोडसे पडले असं म्हणता येणार नाही आमच्या विरोधामुळे. कारण आज जर आपण बघितलं असेल की नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक लोकसभेचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही आमदारांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे आपण बघत आहोत की नाशिक शहरामधून हेमंत आप्पा गोडसे यांना चांगलं मतदान झालेलं आहे. परंतु मागच्या लोकसभेसारखं झालेलं नाही आहे आणि त्याची कारणं जी काही आहेत की त्याच्यामध्ये एक फॅक्टर हा देखील आहे की त्यांची उमेदवारी खूप उशिराने घोषित केली गेली आणि मधल्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये, 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही राजकारण घडत गेलं त्याचा देखील परिणाम जो आहे हा निवडणुकीच्या निकालावरती झालेला दिसतो आहे आणि त्याचं आम्ही निश्चित चिंतन करू, अधिक जनतेमध्ये जाऊ, जनतेचे काम करू. कोविडच्या कालावधीमध्ये रस्त्यावरती उतरणारे आम्ही भारतीय जनता पार्टीचे एकमेव असे पक्षाचे कार्यकर्ते होतो आणि त्यामुळे जनतेशी आमची नाळ जोडलेली आहे. आम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये, मी जरी आमदार असेल तरी आम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये काम करणारी माणसं आहोत आणि मोदीजींनी आम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये संस्कार एक मोठा दिला होता की संघटन में सेवा हे करत आपण जनतेची सेवा करा कोविडच्या कालावधीमध्ये आणि ती काम करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, ती सवय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यामुळे पुढच्या विधानसभेमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी हे भारतीय जनता पार्टीला मोठं यश खेचून आणतील. आणखी एक शेवटचा प्रश्न असा होता, आता जर लोकसभेचा निकाल बघितला, हे पाहता विधानसभा आपल्यासाठी किती अवघड असणार आहे, आपल्यासमोर किती मोठं आव्हान असणार आहे, आपण याला कसे सामोरे जाल? निवडणूक हे नेहमीच आव्हानच असतं आणि प्रत्येक निवडणुकीची गणितं ही वेगळी असतात. त्यामुळे मी तर 5 वर्षांपासून कायम निवडून आल्यानंतर रोज जनतेमध्ये राहणारी एक कार्यकर्ती म्हणून मी वावरत असते. जनतेचे प्रश्न सोडवून घेणं, विधानसभाच्या मतदारसंघामध्ये प्रचंड काम करणं आणि जनतेने सुचवलेली कामं करणं, ती दर्जेदार करणं आणि त्यामुळे त्याच विकासाच्या मुद्द्यावरती पुढच्या विधानसभेमध्ये आम्ही पुढे जाणार आहोत आणि त्यामुळे आता पुढचं जे काही आव्हान आहे ते घेऊन आमचे कार्यकर्ते महायुतीचे हे पुढच्या विधानसभेमध्ये देखील रस्त्यावरती उतरते. आपल्यासोबत होत्या भाजपमध्येच्या आमदार देवयानी फरांदे आणि निश्चितच येत्या विधानसभेत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळेल अशी जी आशा आहे ती देखील यांनी व्यक्त केली. कॅमेरा पर्सन आकाश शौलीसह पवन येवली, TV9 मराठी, नाशिक. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.